आज ब्रेकफास्टऐवजी ड्रायफ्रूट स्मूदी बनवायची होती. त्यासाठी भरपूर असे ड्रायफ्रूट भिजत टाकले होते रात्रीच आणि आमच्या दोघांसाठी मस्त अशी स्मूदी बनवली आणि या स्मूदीनी खरंच पोट भरतं. ब्रेकफास्ट करायची सुद्धा गरज पडत नाही. आता सकाळी चहा घेतला नव्हता ना, त्यामुळे मनच लागत नव्हतं. 11 वाजले, ऑलमोस्ट कामं झाली होती म्हणून एकटीसाठी मस्त असा कडक चहा बनवला आणि हा चहा ना खरंच खूप स्पेशल आणि रिलॅक्सिंग असतो. कुणाकुणाला हा 11 वाजताचा चहा आवडतो नक्की मला सांगा. त्यानंतर गाडीचं स्टँड लागत नव्हतं. त्यामुळे हे काम करणं खूप अर्जंट होतं, कारण रियांशला आणायला जाईल ना, तेव्हा माझी फजिती झाली असती, कारण मला मेन स्टँडवर गाडीच लावता येत नाही. जवळच शॉप होतं, त्यामुळे माझं काम लवकर झालं. हा स्प्रिंग तुटला होता, तेवढा फक्त चेंज करून आणला आणि स्टँड व्यवस्थित झालं. काही साड्या ऑर्गनाइज करून ठेवायच्या होत्या, त्यातलीच एक ना जुनी साडी मला मिळाली. ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे. इतकी जास्त हेवी आहे, पण परत तिचा कलर बघितला ना, माझं मन परत त्यात गेलं. असं वाटलं यावरचे सगळे डायमंड्स, मोती वर्क सगळं काढावं, म्हणजे परत मला ती यूज करता येईल. ज्या नवीन साड्या आणल्या होत्या खरं तर त्या मला ऑर्गनाइज करून ठेवायच्या होत्या. आता पटकन हे ऑर्गनाइज करून ठेवते. दुपारी जरा वेळ झोपले होते आणि झोपेतून उठले तर आज रियांशनी चहा बनवला होता आणि ही सगळी करामत बापलेकाची आहे. असो, चहा आयता मिळाला त्यातच आनंद आहे. आज डिनरमध्ये मस्त अशी पनीर फ्रँकी बनवायची आहे. पनीर तर इतकं टेस्टी झालं होतं. पुढच्या वेळी ना याची रेसिपी नक्की मी तुमच्याशी शेअर करेल. आजपुरती एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.